नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे स्टेशनची अवस्था फार वाईट झालेली आहे। थेट प्लॅटफॉर्मवर उगवलेली गवत, अस्वच्छता, निकृष्ट बांधकाम याकडे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांची हालचाल होत आहे। यासोबत चांदूर रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे या रेल्वेगाडीचा थांबा देण्यात यावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे। तर चांदूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा भीती, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, ओव्हरब्रिज, फूट ब्रिजची स्थिती अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे। अनेक दिवसापासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर अस्वच्छता पसरलेली असून या ठिकाणी गवतही वाढलेले दिसून येत आहे। स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नसून तेथे सुद्धा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी लाईट व्यवस्था नाही, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। स्टेशनवर खूप असुविधा आहे। इथल्या यात्रींना खूप त्रास होत आहे। इथं अस्वच्छता आहे, इथे काही काम चालू आहे, पण काम इतक्या धीम्या गतीने चालू आहे की कोणताही ऍक्सिडेंट होऊ शकतो। इथे जो पादचारी पूल आहे त्याच्यावरून कोणी जाऊ येऊ शकत नाही। जे काम 8-15 दिवसात व्हायला पाहिजे होतं ते आज 3-3, 4-4 महिने होऊन सुद्धा ते काम अद्यापही झालेलं नाही आहे। निकृष्ट दर्जाचं काम या रेल्वे स्टेशनवर सुरू आहे। आमची रेल्वे स्टेशनला अनेक मागण्या आहेत, त्यापैकी आम्ही एक नागपूर पुणे गाडीला थांबा भेटला पाहिजे, हे एक आमची प्रथमतः मागणी आहे। त्यामध्ये आणि गाडीचे डबे कुठे थांबतात ते माहीत पडले पाहिजे। सगळीकडे सगळे स्टेशन सुदृढ होत आहेत, पण चांदूर रेल्वे स्टेशनवर ही सुविधा अद्यापही झालेली नाही आहे। ती रेल्वे विभागानं चांदूर रेल्वे वासियांसाठी उपलब्ध करावी। त्याचबरोबर इथे जे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, हे अद्यापही चांगली व्यवस्था नाही आहे। तर आमचं रेल्वे प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ या आमच्या समस्याबद्दल दखल घ्यावी। जर आम्ही लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी ही दखल घेतली नाही तर मात्र चांदूर रेल्वे रेल रोको कृती समितीतर्फे एक मोठं आंदोलन, जन आंदोलन उभारावं लागेल, एवढंच या निमित्तानं सांगतो। विदर्भ सिटी न्यूज, चांदूर रेल्वे।